नमस्कार. मणिपूरचे वास्तव भाग 2. मागच्या भागामध्ये आपण हे बघितलेलं आहे की 1990च्या दशकाच्या सुरुवातीला 92-93च्या सुमाराला मणिपूरमध्ये दहशतवाद हा तो डोकं काढू लागला. तिथे दंगे झाले, हिंसाचार झाले, अनेक लोक मृत्युमुखी पडले, जाळपोळ झाली, गावाच्या गावं ओस पडली आणि ही परिस्थिती जवळजवळ नंतरचे 20-22 वर्ष राहिली. 2014 साली नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आणि नंतरच्या काळामध्ये हळूहळू मणिपूर शांत झालं. 2017 साली मणिपूर विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळालं आणि बीरेन सिंग हे मणिपूरचे मुख्यमंत्री झाले. तिथपासून ते 2023 पर्यंत मणिपूर शांत राहिलं आणि अचानकपणे 3 मे 2023ला तिथे उद्रेक झाला. काय कारण आहे या उद्रेकाचं? वेगळी वेगळी कारण आहेत की ज्यामुळे तिथे खदखद निर्माण झाली होती. 2021 साली म्यानमारमध्ये राहणाऱ्या कुकी लोकांवर म्यानमारच्या सैनिकी शासनानं अत्याचार करायला सुरुवात केली आणि मग म्यानमारमध्ये राहणारे कुकी हे सीमा पार करून भारतात आले. संपूर्ण ते जंगल आहे, हे सीमेच्या बाजूला हे आपण काल पाहिलेलं आहे. हे जंगलामध्ये आले, जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ते राहिले, कच्ची घरं बांधली आणि वसवास करायला लागले, वस्ती करायला लागले. ही अशी परिस्थिती निर्माण झाल्याबरोबर शासनानं पहिलं काम हे केलं, तिथे तारेचं फेन्सिंग, कुंपण हे घालायला सुरुवात केली. 600 किलोमीटर लांब कुंपण घालायची सुरुवात झाली. त्यातलं काही पूर्ण झालंय, काही काम बाकी आहे. हे आलेले निर्वासित पुढच्या काळात नागरिक होतील, मग त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त होईल. हे सगळं होऊ नये म्हणून शासनानं खबरदारी घेतली आणि या आलेल्या म्यानमारमधून आलेल्या कुकी लोकांचं त्याने हाताचे ठसे, अंगठ्याचे ठसे आणि डोळ्याच्या बाहुलीचं बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन करायला सुरुवात केली आणि एक निगेटिव्ह व्होटर लिस्ट तयार केली. म्हणजे उद्या जर हे मतदार म्हणून नाव नोंदवायला आले तर या निगेटिव्ह वोटर लिस्टमध्ये त्यांच्या डोळ्याच्या बाहुलीचं बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन झाल्यामुळे ते मतदार होऊ शकणार नाही, त्याची काळजी घेतली. त्याच काळामध्ये मैतेई लोकांना देखील शेड्यूल्ड ट्राइब्स, अनुसूचित जनजातीमध्ये स्थान हवं होतं. इंग्रजांच्या काळामध्ये मैतेई लोकांना अनुसूचित जनजातीचं स्थान होतं, दर्जा होता. इंग्रज गेल्यानंतर मैतेई लोकांनीच म्हटलं, आम्ही तर प्रगत आहोत आणि त्यामुळे आम्हाला अनुसूचित जनजातीचा दर्जा नसला तरी चालेल, असं म्हणून त्यांनी तो दर्जा सोडला. शासनाने त्यांचा हा दर्जा रद्द केला. पण हळूहळू त्याचे तोटे त्यांच्या लक्षात आले, त्यामुळे होणारी हानी त्यांच्या लक्षात आली. ती हानी अशी झाली की कुकी आणि नागा हे मैतेई वस्त्यांमध्ये येऊन राहायला लागले, मैतेई लोकांच्या जमिनी खरेदी करायला लागले. पण आपण जनजाती दर्जा नसल्यामुळे आपल्याला कुकी आणि नागा भागांमध्ये, पहाडांमध्ये जमिनी खरेदी करता येत नाहीत, हे मैतेई लोकांच्या लक्षात आलं. आपल्या जमिनी ते खरेदी करतायत. इकडे इम्फाळ व्हॅलीमध्ये हे येऊन राहायला सुरुवात करतायत, वस्ती करतायत आणि त्यामुळे तिथे एक डेमोग्राफिक बदल झाला. लोकसंख्येचा जो बॅलन्स असतो हा बदलायला लागला. मग तिकडच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला, मैतेई लोकांच्या अर्थकारणावर त्याचा परिणाम झाला, उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आणि मग मैतेईंना असं वाटायला लागलं की आपल्याला पूर्वी असलेला अनुसूचित जनजातीचा दर्जा हा पुन्हा मिळवला पाहिजे, असं म्हणून त्यांनी त्यासाठी पुन्हा मागणी केली.
सरकार टाळाटाळ करत होतं. मग हे प्रकरण त्यांनी कोर्टात नेलं. बिरेन सिंग हे एक हुशार राजनीतिक नेते आहेत, कसलेले आहेत, आणि त्यामुळे यांच्या हे लक्षात आलं की कुठल्याही बाजूने जरी निर्णय घेतला, समजा मैतेईंना अनुसूचित जनजातीचा दर्जा दिला तर कुकी लोक, नागा लोक नाराज होणार, जर नाही दिला तर मैतेई लोक नाराज होणार. अशा पेचामध्ये ते आले आणि त्यामुळे हा निर्णय जितका लांबवता येईल आणि सावकाशपणे विषय कसा थंड करता येईल, दोन्ही बाजूला समजूत काढून हा विषय कसा पुढे रेटता येईल, या प्रयत्नात ते होते. पण त्याच वेळेला एप्रिल अखेरीला मणिपूर उच्च न्यायालयानं एक निर्णय दिला की 29 मेच्या आतमध्ये यांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याविषयीचा निर्णय घ्या, असा सरकारला आदेश दिला. हा आदेश जो दिला हे ठिणगीचं काम केलं. आधीच उत्तप्त झालेलं वातावरण, ज्वालाग्रही झालेलं वातावरण, या आदेशाने त्याच्यामध्ये ठिणगी पडली. त्याच्या आधी आणखीन 2 गोष्टी झाल्या होत्या. एप्रिल 2023 मध्ये एक अफवा ही इम्फाळ व्हॅलीमध्ये मैतेई लोकांच्यात पसरली की हे जे सगळे कुकी येऊन राहिलेले आहेत म्यानमारमधून, त्यांनी ज्या ज्या ठिकाणी वस्ती केलेली आहेत, घरं बांधून राहिलेत, त्या भागांना गाव म्हणून, कुकी लोकांचं गाव म्हणून त्याला मान्यता सरकार देणार आहे आणि कुकी लोकांना नागरिकत्व देणार आहे, अशी एक अफवा ही मैतेई लोकांच्या त्या इम्फाल व्हॅलीमध्ये पसरली. आणि त्यामुळे एक उत्कंठेचं वातावरण, भीतीचं वातावरण, क्रोधाचं वातावरण हे मैतेई लोकांच्यात पसरलं होतं. हे एप्रिल 2023 ची गोष्ट. दुसरं, बिरेन सिंग हे सत्तेवर आल्यानंतर तिथला त्यांनी अफूचा बेकायदा व्यापार बंद केला. अफूची बेकायदा शेती त्यांनी संपवून टाकली. आता हे संपवल्यामुळे एक गोष्ट झाली, इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहिती करून घेतलं पाहिजे म्हणून सांगतोय. दहशतवाद आणि ड्रग्ज, अंमली पदार्थ यांचा तस्करी, यांचा बेकायदा व्यापार हा हातात हात घालून चालतो. हे ड्रग्जची, अंमली पदार्थाचे बेकायदा व्यापार करणारी जी मंडळी आहेत त्यांना दहशतवाद्यांकडनं संरक्षण मिळतं आणि दहशतवाद्यांना अंमली व्यापारामधून जो पैसा येतो त्या संरक्षणाच्या बदल्यात त्यांना तो पैसा मिळतो, ज्यातनं मग ते शस्त्रास्त्र आणतात. असे दोघं एकमेकाच्या जीवावर जगत असतात. आता हा अंमली पदार्थांचा व्यापार, अफूचा व्यापार, हा बिरेन सिंग यांनी बंद केल्यामुळे या सगळ्या मंडळींची मोठी पंचायत झाली आणि त्यामुळे सुद्धा खदखद होती. पण अंमली पदार्थाचा व्यापार बंद केला असं ते आंदोलन करू शकत नव्हते, कारण बेकायदा व्यापार होता. आणि त्यामुळे एकीकडे ही खदखद ही मैतेई लोकांच्यात की ह्या सगळ्या कुकी लोकांना नागरिकत्व देणार आहेत म्यानमारमधनं आलेल्या, आणि दहशतवादी लोकांच्या मध्ये खदखद की आमचा दहशतवादाला यामुळे पैसा मिळेनासा झाला. ह्या 2 गोष्टी, आणि त्यामध्ये मग हे मैतेई लोकांना अनुसूचित जनजातीचा दर्जा देण्याचा हायकोर्टाचा जो निर्णय, ही ती ठिणगी पडली. आणि दर्जा दिलाय म्हटल्याबरोबर कुकी लोकांनी मैतेई लोकांवर आक्रमण केलं. यांना दर्जा मिळाला याचा राग. मैतेई गावांमध्ये जाळपोळ केली, मैतेई लोकांची घरं जाळली, मंदिरं फोडली, मंदिरं जाळली. आता ह्यातला दुटप्पीपणा पहा. या देशातले पुरोगामी आणि या देशातले चर्च यांनी काय केलं, हा एथनिक क्लॅश आहे, 2 जातींमध्ये, 2 जमातींमध्ये झालेला हा क्लॅश आहे, 2 जमातींमध्ये झालेलं हे भांडण आहे, 2 जमातींमध्ये झालेली ही हिंसा आहे, अशा अर्थाने त्यांनी त्याचा प्रचार केला. पण मैतेई गप्प बसणारे नव्हते. मग मैतेई लोकांनी कुकी लोकांवर प्रतिहल्ला केला. हे ख्रिश्चन होते त्यामुळे त्यांच्या गावांमध्ये चर्चेस होते.
मग कुकी लोकांवर हल्ला केला, त्याच्यामध्ये या मैतेई लोकांनी कुकी लोकांचे चर्चेस जाळले, यांनी मंदिरं जाळली, यांनी चर्चेस जाळले. पण हा हल्ला झाल्याबरोबर हा एथनिक क्लॅश आहे, दोन जमातींमधलं हे हिंसाचार आहे असं म्हणणारे लगेच हिंदूंनी चर्चेसवर हल्ला केला, अशा प्रकारच्या उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली. आणि हा हिंदू विरुद्ध ख्रिश्चन असं त्याला रंग द्यायला सुरुवात केली. आणि ते खरंही होतं, पण त्यांनी ते कुकी लोकांना फूस लावून मैतेई लोकांवर आक्रमण करायला त्यांना उद्युक्त केलं. आणि तिथून हा सगळा प्रकार सुरू झाला. त्या काळामध्ये एक आणखीन घटना घडली. 3 मेला 2 महिलांची विवस्त्र अवस्थेमध्ये धिंड काढण्यात आली. कोणीतरी ही जी विवस्त्र अवस्थेमध्ये 2 महिलांची धिंड काढली त्याचं शूटिंग केलं, व्हिडिओ बनवले. आणि काय केलं त्या व्हिडिओचं? खरं तर पहिला प्रश्न हा पडतो, अशा प्रकारचा व्हिडिओ करणं हे सुद्धा विकृती आहे. 2 महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढतात आणि कोणीतरी त्याचा व्हिडिओ करताय, हे सुद्धा विकृती आहे. पण एकाने तो व्हिडिओ केला. तो व्हिडिओ त्यांनी त्याच्याचकडे ठेवला, क्लिपिंग त्याच्याचकडे ठेवली. त्याला असं वाटलं नाही ही क्लिपिंग काढण्यापेक्षा त्या 2 महिलांना वाचवण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, आणखीन लोकांना आपल्या बरोबर घेतलं पाहिजे, असं या व्यक्तीला वाटलं नाही. त्यांनी व्हिडिओ केला आणि व्हिडिओ ठेवला. काय केलं पुढे त्यांनी त्या व्हिडिओचं? 29 जूनला राहुल गांधींनी मणिपूरचा प्रवास केला. त्याही प्रवासाविषयी आपण बोलू. तेही तिकडनं तो व्हिडिओ घेऊन नाही आले. आणि मग त्यांनी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू व्हायच्या 1 दिवस आधी तो व्हिडिओ पब्लिक डोमेनवर टाकला, व्हायरल केला. आणि आरडाओरड केली, बघा महिलांचा विनयभंग केला, बघा महिलांची लाज उघड्यावर आणली, वगैरे वगैरे असं सगळं. त्यांचं लज्जारक्षण नाही सरकार करू शकलं. म्हणजे व्हिडिओ तुम्ही पाडला, व्हिडिओ काढायच्या ऐवजी लज्जारक्षण करायला गेला नाहीत आणि शासन लज्जारक्षण करू शकत नाही म्हणून आवई उठवली आणि तो जगासमोर आणला. म्हणजे मग तुम्ही काय केलं? जो व्हिडिओ खाजगीत ठेवायला पाहिजे होता, जगासमोर आणायला नको होता, तो अख्ख्या जगाला या महिलांची लाज उघडी करून दाखवली. आणि मग पुन्हा स्त्री दाक्षिण्याच्या गोष्टी बोलायला लागले. राहुल गांधींना सुद्धा त्या ठिकाणी तो व्हिडिओ मिळाला नाही. आणि मग जो देशभरात आणि जगभरामध्ये आरडाओरड सुरू झाली, हे असं झालं. पण कोणी त्यांना विचारलं नाही की हे जगासमोर तुम्ही यांची लाज उघडी का केली, हे त्यांना कोणीही विचारलं नाही. हीच का तुमचं स्त्री दाक्षिण्य? हाच का तुमच्या स्त्रीबद्दल मनात असलेला सन्मान? वास्तविक तो व्हिडिओ केला तर त्यांनी तिकडच्या योग्य त्या अधिकाऱ्यांच्या हाती तो व्हिडिओ सुपूर्द करायला पाहिजे होता. ही अशा प्रकारची घटना घडली म्हणून त्यांना कळवायला पाहिजे होतं. न्यायालयाच्या हाती देऊ शकले असते, तेही केलं नाही. काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते राहुल गांधी, त्यांनाही तो व्हिडिओ दिला नाही, त्यांनी तो दिल्लीला आणला नाही आणि तो अधिवेशनाच्या 1 दिवस आधी जगासमोर आणला. म्हणजे लागलेल्या आगीमध्ये तेल करा, भारताला बदनाम करा, भारतामध्ये असं चाललंय हे जगासमोर सांगा, हा प्रकार केला. आपलं म्हणणं खरं करण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊन ही विकृती आणि नीचपणा हा केला गेलेला आहे. 29 जूनला राहुल गांधी तिथे गेले. राहुल गांधींनी तिथे काय केलं? त्यांना चुराचांदपूरला जायचं होतं. शासनानं त्यांची हेलिकॉप्टरची व्यवस्था केली त्यांना इम्फाळहून चुराचांदपूरला नेण्यासाठी. राहुल गांधी इम्फाळला आले आणि मी हेलिकॉप्टरनी जाणार नाही, मी बाय रोड जाणार, गाडीने जाणार, कारने जाणार असं त्यांनी सांगितलं आणि हट्ट धरला. मग त्यांनी त्याचा हट्ट धरल्यामुळे त्यांना गाडी देण्यात आली. खरं म्हणजे हेलिकॉप्टरनी नेण्याची जी व्यवस्था केली होती ती राहुल गांधींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केली होती. त्यांना झेड सिक्युरिटी आहे आणि त्यामुळे अशा व्यक्तीला सुरक्षा देणं हे सुरक्षा बलांचं काम असतं. पण ते त्यांनी नाकारलं आणि गाडीने गेलं. पण हे सद्गृहस्थ सरळ चुराचांदपूरला नाही गेले,
हे ती गाडी घेऊन इम्फालभर फिरत राहिले आणि आपला राजकीय अजेंडा पुढे रेटला. मोदी शासनावर टीका करण्याचा राजनीतिक खेळ ते खेळत राहिले. 356 लावा, 356व कलम लागू करा आणि बिरेन सिंग सरकार बरखास्त करा अशी मागणी ते करायला लागले. ही राजकीय मागणी होती. खरं म्हणजे एखादं सरकार केव्हा बरखास्त केलं जातं? जेव्हा ते राज्य सरकार केंद्र सरकार बरोबर समन्वय साधत नाही, केंद्र सरकारला सहकार्य करत नाही, अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीमध्ये त्यावेळेला 356 लावलं जातं. इथे तर बिरेन सिंग हे केंद्रातनं चाललेल्या सगळ्या प्रयत्नांना सहकार्य करत होते. कुठल्याही प्रकारची आडकाठी त्यांनी आणली नाही. पण यांना हा राजकीय अजेंडा राबवायचा होता म्हणून दिवसभर ते प्रचार करत फिरले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा हेलिकॉप्टरनीच चराचंदपूरला गेले. असं हा त्यांनी सगळा तिथे खेळ खेळला. हा सगळा खेळ जो ते खेळले हा राजकीय अजेंडा होता. या सगळ्यामध्ये चर्चचा पण अँगल आहे. या सगळ्या कालावधीमध्ये तिथे ट्रायबल युनिटी फोरम नावाच्या एका संघटनेनं, त्याच्यामध्ये कुकी होते, झोमी होते, यांनी तिथे एक रॅली काढली. त्या रॅलीमध्ये त्यांनी घोषणा काय दिल्या? त्या रॅलीमध्ये त्यांनी घोषणा अशा दिल्या की आम्ही मैतेईंना मारू, जाळू, त्यांची घरं जाळू आणि त्यांच्या महिलांची अब्रू आम्ही लुटू, अशा घोषणा दिलेल्या आहेत. आणि पुढे असं म्हणलंय, घाबरू नका, जगभरातली चर्चेस ही तुमच्या पाठीशी आहेत, आपल्या पाठीशी आहेत, घाबरू नका, असं देखील त्यांनी म्हटलं. युरोपियन पार्लमेंटमध्ये हा विषय म्हणजे भारतातला अंतर्गत विषय हा चव्हाट्यावर युरोपियन पार्लमेंटमध्ये कसा चर्चेला येईल याचा देखील त्यांनी प्रयत्न केला. हे सगळं 29 तारखेला राहुल गांधी गेले. ही तिथे त्याच्या आधी ही रॅली झाली आणि अशा प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या. आता हे ओरडतायत की मोदींनी तिथे गेलं पाहिजे, शासनानं, सरकारनं संसदेमध्ये चर्चा केली पाहिजे. ही सगळी ओरडते करतायत, मागण्या करतायत. आणि त्यासाठी मग ते संसदेमध्ये पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना मणिपूर 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 अशा घोषणा देत त्यांनी हंगामा केला. पंतप्रधानांच्या भाषणामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मग आपण जरा मागचा यांचा इतिहास तपासून पाहू, कुठल्या अधिकारात ते हे मागतायत. 1993 साली नरसिंह राव हे पंतप्रधान होते. काँग्रेसचं सरकार होतं, संयुक्त सरकार होतं, अन्य पक्ष देखील होते. आणि मुख्यमंत्री राजकुमार दोरेंद्र सिंग हेही काँग्रेसचेच. म्हणजे मणिपूरमध्ये काँग्रेसचं राज्य, केंद्रात काँग्रेसचं राज्य. आणि त्यावेळेला तिथे हिंसाचार उसळला. नागा कुकी असा हिंसाचार तिथे झाला, अशी दंगल तिथे झाली. त्याच्यामध्ये 750 लोक मृत्युमुखी पडले, 200 लोक जखमी झाले आणि 45,000 लोक हे निर्वासित झाले. त्यांची घरं जाळली गेली, रिफ्युजी झाले. पण पंतप्रधान तिथे जाणं तर दूरच, त्यांनी संसदेमध्ये त्याच्याविषयी काही वक्तव्य करणं तर दूरच, संसदेमध्ये चर्चा होणं तर दूरच. गृहमंत्री सुद्धा तिथे गेले नाहीत, गृह राज्यमंत्री सुद्धा तिथे गेले नाही. आणि गृहराज्यमंत्र्यांनी संसदेमध्ये फक्त एक वक्तव्य केलं. हा हिंसाचार 1.5 वर्ष चालू होता. राहुल गांधींनी आता केलेल्या वक्तव्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मोदी सरकारला जणू त्यांच्या लेखी मणिपूर अस्तित्वातच नाही, मणिपूर जस्ट डज नॉट एक्झिस्ट, असं त्यांचं वाक्य आहे. मग हे जे तेव्हा 93 साली इतकं दुर्लक्ष केलं तेव्हा काय मणिपूर अस्तित्वात नव्हतं का? आणि आता म्हणतात पंतप्रधानांनी मणिपूरला आलं पाहिजे. त्या मणिपूरमध्ये जाऊन पत्रकारांच्या समोर पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले, आय रिक्वेस्ट दी प्राईम मिनिस्टर, आय अर्ज दी प्राईम मिनिस्टर, मी त्यांना आग्रह करतो की तुम्ही एकदा तरी मणिपूरला या. 93 साली त्यांच्या पक्षाचे पंतप्रधान होते तेव्हा कोणी आलं नाही, संसदेत देखील या विषयावर बोललं नाही. आणि हे आता शहाजोगपणे पंतप्रधानांना सांगतायत, माझा तुम्हाला आग्रह आहे की तुम्ही एकदा इथे या. त्या 93 सालीच अजून एक दंगा मणिपूरमध्ये झाला.
आणि त्या दंग्यामध्ये देखील 100 लोक मृत्युमुखी पडले. हेही हिंसाचार हा 1 वर्ष चालला. पण तेव्हा देखील काही नाही, कोणी गेलं नाही. फक्त राज्यसभेमध्ये सरकारच्या बाजूने एक वक्तव्य केलं गेलं. 1997-98 इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान होते. ते काँग्रेसच्या पाठिंब्यानं पंतप्रधान झाले होते. त्याही काळामध्ये तिथे हिंसाचार झाला. जवळजवळ वर्षभर हिंसाचार झाला. कितीतरी लोक बेघर झाले, कितीतरी लोक मृत्युमुखी पडले, जखमी झाले. तिकडे माल जाणं बंद झालं, इकॉनॉमिक ब्लॉकेड झाले. पण हे सगळं सुरू असताना इंद्रकुमार गुजराल काही बोलले नाहीत. मणिपूरला जाणं तर दूरच. गृहमंत्री काही बोलले नाहीत. संसदेमध्ये त्याच्यावर चर्चा नाही, कुठलं वक्तव्य नाही. आणि या शासनाला काँग्रेसचं पाठिंबा होता, समर्थन होतं. आता हे मात्र पुन्हा पुन्हा पंतप्रधान मणिपूरला गेले का नाहीत म्हणून विचारतायत. यांनी मीम केला. काय मीम केला तो आलेला आहे माध्यमांवर. मोदी गेले रशियाला, राहुल गांधी गेले मणिपूरला, अशा प्रकारचा मीम केला. 2004च्या नंतर मनमोहन सिंग 10 वर्ष हे देशाचे पंतप्रधान होते. त्याही काळामध्ये तिथे अशांतता होती. ओक्राम इबोबी सिंग हे काँग्रेस सरकारचे तिथे मुख्यमंत्री होते. त्या काळामध्ये 1700 एन्काउंटर्स झालेले आहेत त्या 10 वर्षामध्ये. पण कोणी संसदेमध्ये काही बोललं नाही, कोणी मणिपूरला गेलं नाही. परिस्थिती शांत करण्यासाठी काही प्रयत्न करायला कोणी गेलं नाही. ना पंतप्रधान, ना गृहमंत्री, ना गृहराज्यमंत्री, काही नाही. हे मात्र विचारतायत मोदी कधी जाणार. आणि सगळे त्यांची री ओढतायत. त्यावेळेला सगळे गप्प बसले होते. आत्ताचं जे प्रकरण झालं हे 3, 4 आणि 5 मे 3 तारखेला हे प्रकरण सुरू झाल्याबरोबर केंद्रातल्या आजच्या सरकारनं तिथे शांतता कशी प्रस्थापित होईल यासाठी प्रयत्न सुरू केले. केंद्रातले गृहराज्यमंत्री नागेंद्रजी हे तातडीनं इम्फाळला गेले. ते तिथे 23 दिवस राहिले आणि तिकडच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने, सुरक्षा बलांच्या मदतीने 28 दिवसामध्ये तिथे शांतता प्रस्थापित झाली. तिकडचे डीजीपी, चीफ सेक्रेटरी बदलले आणि केंद्रातनं दुसरे सक्षम पाठवले. बिरेंद्र सिंगांनी देखील सगळ्या प्रकारचं सहकार्य या केंद्राच्या प्रयत्नांना केलं. 4 तारखेला संध्याकाळपूर्वी 16,000 पॅरामिलिटरी सुरक्षा बलांचे जवान, 16,000 जवान इंडियन एअरफोर्सच्या विमानाने मणिपूरला पाठवले. आणि मग त्यांनी तिथे सगळ्या प्रकारची शांतता करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ही सगळी शांतता त्यांनी 28 दिवसात प्रस्थापित केली. 29, 30, 31 मेला गृहमंत्री हे जाऊन 3 दिवस मणिपूरमध्ये मुक्काम ठोकला. तिकडच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. अजून काय काय करायला पाहिजे या सगळ्याचं त्यांनी तिथे चर्चा केली. पुनर्वसन पॅकेज दिलं. 30,000 किलो तांदूळ, 30,000 किलो टन, 30,000 टन इतकं त्यांनी त्या तिथे तांदूळ पाठवला. बाकीचं अन्नधान्य पाठवलं, पेट्रोल पाठवलं, इकॉनॉमिक ब्लॉकेड थांबवली आणि वस्तूंचा पुरवठा सुरू केला. हे सगळा दंगा आटोक्यात आणण्यासाठी 14,898 उपद्रवी लोकांना अटक केली गेली. 1106 लोकांवर FIR दाखल झाल्या. 1106 FIR झाले. याचा परिणाम काय झाला? एकूण संख्या ही 152 मृतांची संख्या. त्यातले 107 लोक हे मे महिन्यात मारले गेले. त्या 107 पैकी 68 लोक पहिल्या 3 दिवसात मारले गेले. आणि त्यानंतर ही जो मारण्याचा वेग आहे हा कमी झाला. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त पहिल्या 3 दिवसात मारले गेले आणि नंतरच्या मे महिन्यामध्ये आणखीन काही लोक असं मिळून मे महिन्यामध्ये 107 लोक मारले गेले. जूनमध्ये ही संख्या खाली आली. खरं मे महिन्यातच खाली आली होती. 30 लोक
हे जून महिन्यात मारले गेले आणि जुलै महिन्यामध्ये ही संख्या आणखीन खाली आली आणि 15 लोक मारले गेले. ऑगस्ट पासून तिथे शांतता प्रस्थापित झाली. त्यावेळेला आणखीन एक प्रकार तिकडच्या उपद्रवकार्यांनी केला. जे महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी बोलत होते, हे सगळे उपद्रवकारी स्वतःला शूर समजणारे महिलांच्या मागे लपायचे. सुरक्षा बलाने जर एखाद्या ठिकाणी उपद्रवकारींना अटक करण्यासाठी गेले तर महिला पुढे राहायच्या आणि हे स्वतःला शूर म्हणणारे उपद्रवकारी महिलांच्या मागे राहायचे. या महिला सुरक्षा बलाच्या जवानांचं रस्ता अडवायचे. आता महिलांवर हात टाकता येईना, महिलांना शारीरिकदृष्ट्या ढकलता येईना, ढकललं तरी पंचायत, ढकललं नाही तरी पंचायत, अशी स्थिती झाली. मग केंद्रानं महिला सुरक्षा जवान हे तिथे पाठवल्या आणि मग या महिलांनी तिकडच्या महिलांना बाजूला करून हळूहळू लोकांना अटक केली आणि परिस्थिती ताब्यात आणली. आता सुद्धा राहुल गांधी नेमके कशासाठी गेले? तिथे जाऊन पत्रकार परिषद घेतली, लोकांना तिथे भेटले, भेटून त्यांच्याशी काय बोलले त्यांनाच माहिती. संसदेमध्ये हंगामा केला. हे सगळं करण्यामागचं कारण काय? तिथे शांतता आहे, पुन्हा पुन्हा तिथे जाऊन काय साध्य करायचं आहे त्यांना? उपद्रव आणखीन वाढवायचा आहे का? मागच्या वर्षी संदेश खालीला जी घटना घडली तेव्हा त्यांना तिथे जावंसं का नाही वाटलं? काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये विषारी मद्य प्राशन केल्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. तिथे का नाही जावंसं वाटलं? कारण तिथे यांचं इंडी आघाडीतल्या पक्षांची सरकार आहे. इथे मात्र गेले, सगळ्या सरकारी सुविधा घेतल्या. त्यामुळे यांना मणिपूरविषयी काळजी नाहीये, तर मणिपूरचं कार्ड खेळत खेळत यांना आपलं राजकारण साधायचं आहे, नीचपणा करायचा आहे, असं माझं मत झालेलं आहे. ही सगळी परिस्थिती लोकांपर्यंत जावी म्हणून हा व्हिडिओच्या माध्यमातून हा सगळी कथा सांगितलेली आहे. वास्तव काय आहे ते सांगितलेलं आहे. हे पुढच्या काळातही मणिपूर मणिपूर करत आरडाओरडा करणार, गदारोळ घालणार. मणिपूरमधल्या पत्रकारांना उत्तर द्यायची त्यांची तयारी नव्हती, कारण एखादा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर नाही आलं तर फसगत होईल, पितळ उघडं पडेल, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी उत्तर द्यायचं टाळलं. हा सगळा विषय हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हा या व्हिडिओचा उद्देश आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे विषय हे लोकांपर्यंत पोहोचतील. धन्यवाद.